ही प्रथा बंदी आहे माहितीये ना. पापाची थली नव्हती तू. जर का जीव वाचवणं पाप आहे तर ते पाप मान्य आहे मला. 7 जानेवारी संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाहवर को-प्रेझेंटेड बाय टाइम. जय साऊ, जय ज्योती. तर आज मी तुम्हाला कार्यक्रमाबद्दल सांगणार आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. हा कार्यक्रम आलेला आहे स्टार प्रवाहावर, जे मराठी चॅनल आहे स्टार प्रवाह, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शौर्यगाथा हा कार्यक्रम सुरू केला होता. आणि तो कार्यक्रम एकदम सुपरहिट ठरला होता. ते सिरियल बाबासाहेबांचं त्यांनी सुरू केलं होतं स्टार प्रवाहाने. तो कार्यक्रम सुपरहिट ठरला होता. तर तसंच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले हा कार्यक्रमही देखील आपल्याला सुपरहिट ठरवायचा आहे. तर तुम्हाला जेवढा बघता येईल तेवढा तुम्ही बघा मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आणि हा कार्यक्रम पूर्ण परिवारासंगती बघण्याचा लायकीचा आहे. असं नाही की आपण सगळे उघडे नागडे पिक्चर आपण परिवारासंगती बघतो, तर असे महापुरुषांचे कार्यक्रम का बघत नाहीत. आपण अशा फालतू कार्यक्रमाला TRP देतो, मोठमोठे TRP चालवतो. मग अशा महापुरुषांच्या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे आपला इतिहास घडला आहे, आपण इथं मिरवतोय, शिकतोय, शिक्षण घेतोय, नोकरीला लागतोय, मोठमोठे पदं घुसवतोय, मंत्री होतोय, राष्ट्रपती होतोय, ते कोणामुळं? यांच्यामुळेच तर होतोय. जर तेच नसते तर तुम्ही आज इथं आज मोठमोठ्या पोस्टला असतात नसतात. पहिलाही कार्यक्रम सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्यावर झाला होता मित्रांनो. त्या कार्यक्रमाचं नाव होतं सावित्री ज्योती नावाचा एक कार्यक्रम होता मित्रांनो, सोनी मराठी चॅनलवर. पण तो काही कारणामुळे तो कार्यक्रम फ्लॉप झाला म्हणजे कार्यक्रम एकदम सुपरहिट होता, पण त्याला बघणारे प्रेक्षक नव्हते. आता कार्यक्रम बनवायचा म्हणल्यावर खर्च लागतो. तर तो सावित्री ज्योती कार्यक्रम करायचा म्हणल्यावर, एकही सिरियल करायचं म्हणल्यावर त्याला पैसा लागतो मित्रांनो, लाखोनी खर्च होतो. असं नाही की कार्यक्रम करायचं म्हणल्यावर सगळे ॲक्टर फुकट येणार, हे येणार, अजिबात नाही. त्यांना जेवण लागतं. जर फुकट आलेच समजा समाजसेवेसाठी, त्यांना जेवण लागतं, हे लागतं, ते लागतं, तर तो खर्च लागतोच ना. तर त्यांचा जो सिरियलचा खर्च आहे, एका एपिसोडचा खर्च तरी निघायला पाहिजे ना. पण तो एपिसोडचा खर्च देखील निघत नव्हता. एवढी भयानक अवस्था केली होती. आणि तो मराठी भाषेमध्ये होता मित्रांनो, सावित्री ज्योती हा कार्यक्रम सोनी मराठी चॅनलवर. पण त्याचं कारण काय, तो फ्लॉप कसा का झाला माहिती का? त्याला प्रेक्षकांनी प्रेमच दिलं नाही, बघितलंच नाही. प्रेक्षक कोणचे कार्यक्रम बघतात माहिती का? याची बायको त्याने नेली, त्याची बायको याने नेली, ही सासू कशी काय भांडते, तो सासरा कसा काय भांडतो, सासू सुनांचं लफडं नाही, सासऱ्याचं आणि सुनाचं लफडं, सासूचं आणि जावयाचं लफडं, असे कार्यक्रम, आपले फालतू कार्यक्रम आपल्याला आवडतात. पण असे महापुरुषांचे कार्यक्रम नाही आवडत आपल्याला. काय मानसिकता करून ठेवली आपण आपल्या येणाऱ्या समाजाची, येणाऱ्या पिढीची. बदला मित्रांनो. ही काय जी मानसिकता आपण घाण मानसिकता तयार केली ना, त्याच्यामुळं तर पळून चाललेत. लहान वयात लफडे होतात, ते लहान वयात लग्न व्हायला लागलेत. त्यांचं करिअरचं काय पडलं नाही, लग्न करून वाटोळ करून घेतात स्वतःचं, पळून जातात. खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती चालू आहे आपल्या समाजाची, देशाची. कमी वयातमध्ये हातामध्ये मोबाईल आला. मोबाईल वाईट नाही, पण त्याला वापरणारे वाईट. जे आपण वापरतो ते वाईटपणाने वापरतो, त्याला बरोबर शिकत नाही आपण. मोबाईल अशी एक वस्तू आहे की त्याने आपण जर चांगली वस्तू घेतली, चांगलं शिकण्यासारखं घेतली ना, काही करू शकतो आपण त्याने. जर आपण चुकीचा मार्ग स्वीकारला तर आपण त्या मोबाईलने चांगलंही घडू शकतो आणि वाईटही घडू शकतो. तो आपल्या हातात आहे कसं वापरायचं. आता तो जाऊ दे, मोबाईलचा प्रश्न राहिला लांब. पण त्या कार्यक्रमाला एवढं प्रेम द्या, जे आता मी तुम्हाला क्लिप दाखवतोय बघा व्हिडिओमध्ये. मुलगी समोर असताना कशी घेणार शिकवणी? पाणी घेणार पाठ. धर्मशास्त्रानुसार स्त्रियांनी शिकणं निषिद्ध आहे. आई, मला ते अजिबात पटलं नाही. बाईच्या जातीला जन्माला आलो, मान खाली घालून आपल्यासनी जगाया यायला पाहिजे. ही रानातली पिकं मान वर करून वर वाढतात आणि म्याका मान खाली घालायची. 10 जानेवारी संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाहवर. तर बघितलं मित्रांनो क्लिप. मी पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण ते यूट्यूबचे पण रेग्युलर परमिशन असतात वेगळे. त्यांचेही कायदे असतात की आपण सगळे व्हिडिओ दाखवू शकत नाही. 30 सेकंड किंवा 15 सेकंडची आपण क्लिप दाखवू शकतो. तरी मी मोठमोठे क्लिप दाखवलेत परमिशन घेऊन. तर पाहू शकता एवढा भारी कार्यक्रम आहे. खूप म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे. तर 5 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता हा कार्यक्रम आपल्यासाठी भेटीसाठी आलेला आहे. आणि शुक्रवार ते शनिवार
बाकी शुक्रवार ते शनिवार 6ही दिवस तुम्हाला हे सिरियल तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार आहे स्टार प्रवाहावर. जर तुमच्याकडे टी व्ही नसेल, मोबाईल तर हा प्रत्येकाकडे आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, हॉटस्टार ॲप आहे, जो जिओ हॉटस्टार आहे ना, तो जिओ हॉटस्टार ॲप आहे, तो प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि जे काय असेल त्याचं पेमेंट करायचं. जास्त नसतं मित्रांनो, 200 ते 300 रुपये असतात महिनाभराचे. तर ते रिचार्ज मारून घ्या. आणि टी व्ही असेल, ज्याच्याकडे डिजिटल टी व्ही असेल त्यांनी टी व्हीवरती देखील रिचार्ज मारून घ्या आणि ते कार्यक्रम आवर्जून बघा मित्रांनो. 6ही दिवस तुम्हाला तो कार्यक्रम बघायला मिळणार आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, खूप म्हणजे खूप काही शिकण्यासारखा तो कार्यक्रम आहे. मी बघायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघायला सुरुवात करा. मला आवडला म्हणून मी त्याचा रिव्ह्यू देतो आहे. तर या कार्यक्रमाला स्टार द्यायचे असतील ना, तर 5 आउट ऑफ 100,000 करोड मी स्टार देऊ शकतो. एवढा भारी कार्यक्रम आहे. खूप म्हणजे खूप छान भूमिका साकारलेली आहे सावित्रीबाई ज्योती यांची आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची. खूप म्हणजे खूप सुंदर अशी भूमिका या सगळ्या कलाकारांनी स्वीकारलेली आहे आणि दाखवली देखील आहे तुमच्या प्रेक्षकांसमोर. खूप म्हणजे खूप सुंदर. आणि तुम्ही या कार्यक्रमाला प्रेम द्याल हीच मी तुमच्या चरणी हात जोडून विनंती करतो. आणि नक्की तुम्ही हा कार्यक्रम बघा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. खूप म्हणजे खूप सुंदर असा कार्यक्रम आहे, शिकण्यासारखं आहे. जे फालतू कार्यक्रम असतात ते जरा कमी करा बघणं. बघायचं असेल बघा, तर तुमचा प्रश्न राहिला, मी काय बोलणार नाही. पण या कार्यक्रमाला देखील नक्की बघा. हा कार्यक्रम लागतो स्टार प्रवाह या मराठी चॅनलवर. त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मालिका देखील लागायची, ती आता संपली आहे. म्हणजे सक्सेसफुल झाला आहे तो कार्यक्रम आणि त्याचे सिरियल देखील भाग सगळे संपले आहेत. तर आता हा कार्यक्रम सुरू झालेला आहे स्टार प्रवाह या मराठी चॅनलवर. तर हा कार्यक्रम लागतो संध्याकाळी 7:30 वाजता. अर्धा तासाचा कार्यक्रम असतो, जास्त कार्यक्रम नसतो. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असतो, त्याने नाही. पण हा कार्यक्रम तुम्ही आवर्जून बघा, एवढंच मी सांगू इच्छितो. जर तुमच्याकडे स्टार प्रवाह टी व्ही नसेल घरात, टी व्ही असं कोणाकडं आहे नाही असं मला वाटत नाही, पण नसलीच मोबाईल हा असतो आणि डिजिटल टी व्ही पण सगळ्यांकडे असते. मोबाईलमध्ये जिओ हॉटस्टार हा ॲप डाउनलोड करा आणि त्या जिओ हॉटस्टार ॲपमधून तुम्ही मराठी आणि तुम्हाला जे लँग्वेजमध्ये कार्यक्रम पिक्चर बघायचे ते लँग्वेज चूज करायचे आणि तुम्हाला ते 200 किंवा 300 रुपये रिचार्ज करावं लागतील महिन्याभराचा. म्हणजे महिन्याभरात तुम्ही काही चित्रपट बघा, फक्त तुमच्याकडे नेट पाहिजे, तुम्ही ते कार्यक्रम सगळे बघू शकता. तर तुम्ही हे ॲप डाउनलोड करून नक्की मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले हा कार्यक्रम आवर्जून बघा आणि त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रेक्षकांसमोर शेअर करा हा व्हिडिओ आणि सगळ्यांनी हा कार्यक्रम बघावा हीच माझी विनंती आहे. आणि TRP वाढवा, म्हणजे हा कार्यक्रम वाढत जाईल. याचे सिरियल जास्तीत एपिसोड बनत जातील, भाग बनत जातील. असं नाही की हा सावित्री ज्योती आणि हा कार्यक्रम मध्येच बंद पडेल. माझी मैत्री सगळी जाणार नाही. एवढंच चटका सहन नाही झाला वा आणि माझ्या राधाला जीवन जळायला निघाला. कायद्याने सती प्रथा बंदी आहे माहितीये ना. बापाची थंडी नव्हती तू. जर का जीव वाचवणं पाप आहे तर ते पाप मान्य आहे मला. 7 जानेवारी संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाहावर. को-प्रेझेंटेड बाय टाइम. बंद पडू देऊ नका, कारण हा आपला महापुरुषांचा कार्यक्रम आहे. जसे पिक्चर बंद पाडतात ना, फुले चित्रपट हा बंद पाडला, बायकॉट केला त्याला. परत जेवढे महापुरुषांचे चित्रपट आहेत ते बायकॉट केले जातात. परत भीमा कोरेगाव हा चित्रपट येणार होता, तोही 2018पासून कुठं गायब झाला काही कळत नाही, नामोशन नाही त्याचं. असे महापुरुषांचे चित्रपट बायकॉट केले जातात, बंद पाडले जातात. कारण त्यांना समोर खरा इतिहास येऊ द्यायचा नसतो. कारण समोर इतिहास आला की त्यांची घाण समोर पडते ना, त्यामुळे तो समोर इतिहास येऊ देत नाही. ज्या मनुवाद्यांनी कसा अन्याय अत्याचार केला आपल्यावर, समाजावर, बहुजन समाजावर, परत महापुरुषांवर, ते त्यांना समोर येऊ द्यायचं नसतं. आणण्याचं काम हे कार्यक्रमवाले सिरियलवाले करत आहेत. तर यांना जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, प्रेम द्या, एवढंच मी सांगू इच्छितो. तर चला, व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि कार्यक्रम हा जास्तीत जास्त बघा, TRP याला जास्तीत जास्त द्या, एवढंच मी सांगू इच्छितो. तर चला, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तो ॲप डाउनलोड करा जिओ हॉटस्टार आणि हा कार्यक्रम नक्की बघा. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता
स्टार प्रवाह या मराठी चॅनलवर लागतो आणि शुक्रवार ते शनिवार 6 दिवस तुम्हाला हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. तर तुम्ही नक्की बघाल हा कार्यक्रम, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. चला, व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त प्रेम द्या हीच तुमच्या चरणी हात जोडून विनंती करतो. चला, जय ज्योती, जय साऊ, जय भीम, जय बहुजन, जय संविधान, जय भारत. चला, बाय. जर का जीव वाचवणं पाप आहे तर ते पाप मान्य आहे मला. पण आता पाऊल मागे नाही. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले 2 दिवसात दररोज संध्याकाळी 7:30 वाजता